हाय हॅलो नमस्कार, मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे सोमवार आणि आम्ही चाललेलो आहोत 16 सोमवारच्या उद्यापनाला. तिथे आम्हाला ना 16 जोड्यांमध्ये जेवायला आमंत्रण आहे. तर चला, तो कार्यक्रम कुठे आहे, कार्यक्रम कोणाचा आहे, मी तुम्हाला तिथे जाऊन सांगते. सोमवार आहे म्हणून मी अशी व्हाईट कलरची साडी घातलेली. संध्याकाळचे 6-6:30 वाजलेले होते आणि सूर्य मावळतीला आलेला होता. घारपुढे घाटावरून आम्ही चाललेलो होतो आणि दृश्य बघा किती सुंदर दिसतंय. नदीचं पात्र आणि त्यात लाल लाल झालेला तो ढग खूपच सुंदर दिसत होता. आणि शेजारीच हे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. त्यानंतर त्यांचा कार्यक्रम कालिका माता मंदिरात होता. आम्ही कालिका माता मंदिरात पोहोचलो. त्यांना यायला अजून वेळ होता. मग तोपर्यंत आम्ही सर्व देवदर्शनं घेतली. कालिका माता हे नाशिकचे प्रसिद्ध असे देवीचे मंदिर आहे. तर खूप छान आमचं दर्शन झालं. आहे मंदिराचा कलश. इकडे छान असं गार्डन आहे. कालिका माता मंदिराचा परिसर खूप असा मोठा आहे आणि नवरात्रात इथे खूप गर्दी असते. इथे खूप छान असं छोटंसं शिवालय आहे. मंदिर खूप छान आहे. इथं वेळ होता मग आम्ही आता इथे सगळीकडेच दर्शन घेतो आणि खूप छान इथं आज सोमवारचं आम्हाला मस्त दर्शन झालेलं आहे. आता केव्हाच इथे येऊन उभं आहे आणि ज्यांचा कार्यक्रम आहे त्या ताईंची अजून पूजा झालेली नाही वाटतं आणि ह्या कार्यक्रमाच्या पूजेला खूप वेळ लागतो. तर ते येतील आता. घरातील पूजा आटोपून ताई इथे आलेल्या आहेत. तर ह्या ताई कोण आहेत, तर माझ्या मुलाच्या मित्राची त्या आई आहेत. 3 वर्षापासून त्या आम्हाला 16 जोड्यांमध्ये आमंत्रित करतात आणि हे त्यांचं 5वं वर्ष आहे. 16 सोमवारचं व्रत अतिशय कठीण असं व्रत असतं. त्यांचे नियमही खूप कडक असतात. आपण जेवढे नियम धरू तेवढे कमीच असतात. तर ह्या ताई खूप मनापासून ते 16 सोमवारचं व्रत करतात आणि इथे त्यांनी कालिका देवी मंदिरात पण देवीची ओटी भरली आणि ब्राह्मणाने पण त्यांची ओटी भरली. त्यानंतर आम्ही हॉलमध्ये आलो आणि इथे खूप सुंदर पिंडीची रांगोळी आणि फुलांची आरास केलेली होती. आतमध्ये हॉलमध्ये तर त्यांनी बर्फाची पिंड तयार केलेली होती आणि केळीच्या पानांचं डेकोरेशन केलेलं होतं. फुलांची आरासही छान होती. केळीचे पानही खूपच छान दिसत होते. नंतर 16 जोड्यांसाठी त्यांनी इथे चौरंग मांडलेले होते आणि प्रत्येक चौरंगाभोवती त्यांनी छान अशा फुलांची आरास केलेली होती. त्यानंतर त्यांची पूजा झाली आणि ते वरती आले. नंतर इथे छोटीशी शंकराची मूर्ती ठेवलेली आहे. त्यांनी तिथे नैवेद्य अर्पण केला आणि जोडीने आरती करायला सुरुवात केली. खूप सुंदर असं प्रसन्न वातावरण तयार झालेलं होतं. त्यानंतर आम्हालाही इथे आरतीचा मान भेटला आणि आम्हीही आरती केली. प्रत्येक चौरंगावर त्यांनी असे केळीचे पानं ठेवले, कारण केळीच्या पानांवर त्यांना जेवण द्यायचे होते आणि प्रत्येक चौरंगापुढे त्यांनी दिवा लावायचा होता. आणि हा आहे लाडूचा प्रसाद. ह्या लाडूच्या प्रसादाचं विशेष असं महत्त्व आहे. त्यानंतर इथे आरती झालेली आहे. आरती झाली आणि नंतर 16 जोड्यांच्या पूजनाचा कार्यक्रम चालू झाला. यात असं असतं की ज्या 16 जोड्या आपण आमंत्रित करतात त्या साक्षात शिवपार्वती म्हणून आपण त्यांचं पूजन करायचं असतं. तर त्यांनी इथे ही पहिली जोडी बसवली. त्यानंतर आम्ही आलो. आमचे त्यांनी सर्वप्रथम पाय धुतले, पायांना अक्षदा वाहिल्या, पायांवर फुलं टाकली. त्यानंतर त्यांनी मला हळदी कुंकू दिलं आणि भाऊंनी यांना भस्म लावला आणि नंतर त्यांनी आमच्या डोक्यावर अक्षता टाकल्या. यांनी भाऊंना भेट दिली. मला त्यांनी साडी आणि ओटी दिली आणि खूपच छान असं वाटत होतं. त्यानंतर आम्ही त्यांना नमस्कार केला आणि त्यांनीही आम्हाला नमस्कार केला. त्यानंतर आम्ही जेवणासाठी आलो. अळूची भाजी, डांगराची भाजी, वरण, भात, पोळी हे म्हणजे विशेष 16 सोमवारचा नैवेद्य असतो. त्यानंतर प्रत्येक जोडीपुढे त्यांनी दिवा लावला आणि आमची जेवणं चालू झाली आणि आम्ही इथे आता जेवणाचा मंत्र म्हणत होतो. खूप सुंदर असं वाटत होतं. त्यानंतर आम्ही मस्त महाप्रसादाचा आनंद घेतला. ताई आहे आणि यांचे हे 5वं उद्यापन आहे. 5 वर्ष त्यांनी केले. तर खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे आणि त्यांनी गिफ्ट पण खूप छान दिलेलं आहे. मी तुम्हाला घरी जाऊन ते दाखवते. धन्यवाद. 16 सोमवारच्या कार्यक्रमावरून आम्ही आलेलो आहोत आणि त्यांनी खूप छान गिफ्ट दिले. ते मी उद्या तुम्हाला सर्व दाखवेल. तर आता खूप रात्र पण झालेली. तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि गुड नाईट.